नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण खूप महत्त्वाची आणि शक्तिशाली माहिती जाणून घेणार आहोत. आज आहे चैत्र दुर्गाष्टमी, देवीची अतिशय पवित्र आणि प्रभावी तिथी. या दिवशी जर तुम्ही कुलदेवीची सेवा योग्य पद्धतीने केली तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे कुलदेवीची सेवा कशी करावी. 11 लवंगाचा प्रभावी उपाय, देवीची ओटी आणि हवन याची सोपी माहिती, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र दुर्गाष्टमीचे महत्त्व. चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमी हा दिवस देवी दुर्गेचा अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवशी देवीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते, नकारात्मक शक्ती दूर होतात, अडचणी कमी होतात. विशेष म्हणजे महिलांसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो, कारण त्या घरात लक्ष्मी असतात. कुलदेवीची सेवा कशी करावी. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कुलदेवीची सेवा. सकाळी लवकर उठून स्नान करा, घर स्वच्छ करा, देवघरात कुलदेवीसमोर एक दिवा लावा, नंतर हळदी कुंकू लावा, फुले अर्पण करा, अगरबत्ती लावा. आता देवीची ओटी भरा. ओटीमध्ये तुम्ही ठेवू शकतात हळद, कुंकू, नारळ, फळ आणि थोडेसे गोड. हे करताना मनापासून प्रार्थना करा, आई आमच्या घरावर तुझी कृपा ठेव. मग हे केल्याने देवी माता तुमच्या घरावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन शांत वातावरण राहते. आता आपण पाहणार आहोत 11 लवंगाचा उपाय. हा उपाय खूप शक्तिशाली आहे. 11 लवंग घ्या, देवी समोर ठेवा, दिवा लावून प्रार्थना करा. आता एक एक लवंग देवीला अर्पण करताना बोला, माझ्या घरातील सर्व अडचणी दूर कर. हा उपाय केल्याने आर्थिक समस्या कमी होऊ लागतात, घरात शांतता येते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. शेवटी त्या लवंगापैकी काही लवंगा देवघरात ठेवा आणि काही पाण्यात विसर्जित करा. हे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक संकट टळते व आर्थिक भरभराट होते. आता आपण पाहणार आहोत देवीचे हवन कसे करायचे. जर शक्य असेल तर छोटं हवन करा. एका छोट्या भांड्यात अग्नी लावा, त्यात तूप टाका, ओम दुर्गाय नमः असा मंत्र म्हणा. हवन केल्याने घर शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. महत्त्वाच्या गोष्टी. पूजा मनापासून करा, दिखावा करू नका. शक्य नसेल तर साधी पूजा करा. पूजा मनापासून करा, दिखावा करू नका. शक्य असेल तर साधी पूजा करा. महिलांनी विशेषतः हा उपाय करावा. लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तर परिणाम नक्की दिसतो. म्हणूनच स्वामी भक्तांनो, चैत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.